नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय बाबा? माझं नाव कारभारी भिकाजी भोर, नगदवाडी. किती वर्षापासून तुम्ही इथे स्थायिक आहात? माझंच वय आता 77 वर्ष. माझी जन्मभूमीच ही आहे, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. लहानाचा मोठा इथं झालं आहे. सगळं काही घटना घडल्यात क्रमशीर, ज्या असतील नसतील त्या गावातल्या सगळ्या इत्यंभूत माहिती ज्ञान आहे तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत कळायला लागल्यापासून सगळी इत्यंभूत माहिती गावची वगैरे जिल्ह्याची. व्यवसाय काय होता आपला? व्यवसाय मी याच्या अगोदर 30 वर्ष मुंबईला होतं, लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम करत होतं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर शेती आहे. बाबा, तुमचं गाव कांदळी गाव जे आहे हे एक आदर्श गाव आहे. डिजिटल ग्रामपंचायत जी महाराष्ट्रातली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कांदळी गावामध्ये झाली. एकंदर या गावचा जो काही गाव कारभार आहे, हा गाव कारभार कसा चालतो आहे? गाव कारभार आत्तापर्यंत तर एवढं काय बारकाईने निरीक्षण केलं नव्हतं, परंतु डिजिटल झालेल्याला कमीत कमी 4 वर्ष होऊन गेलेत. 4 वर्षामध्ये डिजिटल काय आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोचवायचं काम हे पंचायतीतील सदस्य किंवा सरपंच यांचं होतं. अद्यापपर्यंत मीटिंग जरी असली तरी शेवटी ती ऑनलाईन दिसायला पाहिजे. मी म्हणतो ज्यांना मोबाईल कळत नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड नाही आहे अशांचा प्रश्न सोडा, पण ज्यांच्याकडे त्यांनासुद्धा, त्या सुज्ञ लोकांनासुद्धा मीटिंगची खबर नसेल. तेव्हा अशा प्रकारचं जर डिजिटल म्हणायचं झालं तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिजिटल, याचा अर्थ काय हा लोकांना कळल्याशिवाय. डिजिटल केलं आहे, दामदुपटीनं तुम्ही घरपट्ट्या वाढवल्यात, पाहिजे तशी मनमानी तशी वसुली करतायत, परंतु ज्या डिजिटल ह्या नावाला आज तुम्ही जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत म्हणून डिक्लेअर करतात, त्याप्रमाणे त्या गावची स्वच्छता कारोबार मला हा दिसत नाही. कारण आज जर पाहिलं तर आज हा द्रुतगती महामार्ग हायवे आहे, पण हायवेच्या कडेला जर बघितलं तर सर्रासमध्ये कचरा पडलेला दिसते. चौकांमध्ये कुणी कागद फेकलेले दिसतात. तुमचे उद्योगधंदे वाढलेत, परंतु गावाच्या स्वच्छतेकडे, आरोग्याकडं. बाबा, डिजिटल हा शब्द फक्त कागदावर राहिला आहे? होय. बाकीचं काय, फक्त 1-2-3 ठिकाणी फक्त काय पिण्याच्या पाण्याची, फिल्टर पाण्याची व्यवस्था केली असेल, त्याच्यानंतर काहीच नाही आहे. विक्रम भोर हे कांदळी गावचे लोकनियुक्त सरपंच होते. 5 वर्ष विक्रमने कामकाज गावचं सांभाळलं. कशा पद्धतीचं काम आहे गावामध्ये? विकास कामं झाली 5 वर्षात? विकास कामांचा काही प्रश्न आला, जे रस्ते करायला पाहिजे होते प्रामुख्यानं त्या रस्त्यांचं काम झालं नाही. याचा अर्थ त्यांनी हे गाव म्हणजे अशा प्रकारे चमकलं पाहिजे होतं की पाण्याच्या कंडिशन आहे. आज त्यांना पंचायतीचे इन्कम पण भरपूर आहे, कांदळीचे MIDC आहे. बरं, कोण थकीत आहे वगैरे अशातला काही प्रकार नाही. आणि विशेष म्हणजे काय आहे की अशा प्रकारची वृत्ती नसावी. कीर्ती हा एक शब्द वेगळा आहे आणि जाहिरात आणि प्रसिद्धी हा एक वेगळा आहे. प्रसिद्धी आणि कीर्ती याच्यामधला अर्थ ज्याला कळला, ज्याला कीर्ती करायची तो कार्यक्षम असतो. आपल्या कार्यामध्ये कुणीही बोट दाखवणे. विक्रम भोर यांची कीर्ती नाही, फक्त प्रसिद्धी आहे असं म्हणायचं? निश्चितपणे. कारण का, आज ते एकाच ठिकाणी कार्यरत नाही आहे, तर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सुद्धा ते 10 वर्ष झालं आहे. आमची अनंत ग्रामीण विकासमध्ये तिथंसुद्धा 10 वर्ष झाले त्यांचे ती आहेत. आणि पंचायतीमध्ये सुद्धा ते सदस्य 5 वर्ष, त्याच्यानंतर सरपंच आहेत. 10 वर्ष सरपंच आहेत म्हणायचे. आणि फक्त 2 किंवा 4 लोकांना घेऊन फिरणं, गावच्या लोकांना विचारत न घेणं, आपण काय करतो आहे जगाला किंवा माहिती, गावातल्या लोकांना तरी माहिती झालं पाहिजे आपल्याला हे करायचं आहे. बाबा, पण कीर्तीशिवाय प्रसिद्धी होत नाही. नाही, कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यातला फरक नाही कळणार. कारण माहिताला जर फोटो काढणार असेल तर माहिताला खांदे देणारे पुढारी पण अनेक आहेत. आणि ज्याला कीर्ती करायची ती काही आजराभर त्या कार्याकडे, त्या कृतीकडं, आणि त्यांनी केलेलं उभारलेला इमारत आणि जे काय तुम्ही जे लोकांच्या उपयोगासाठी जे केलेलं त्याच्याकडे पाहत लोक म्हणतील हे कोणी केलं, याला कीर्ती म्हणायचं. कीर्तिमान कोण झालं? संत तुकाराम झाले, ज्ञानेश्वर झाले. मला सांग बाबा, जसं तुम्ही म्हणताय की 10 वर्षापासून विक्रम भोर गावची सत्ता हाकतायत, त्यांच्या ताब्यामध्ये गाव आहे, विकास कामं झालीच नाहीत? विकास काय त्यांनी सांगावं ना, कोणती विकास कामं झाल्यात? फक्त मला एक सांगा ना. व्यायामशाळा म्हणून सांगितली होती, व्यायामशाळेचा पत्ता नाही आहे. दुसरी गोष्ट काय ती आवास घरांचे लोकांना काय म्हणतात ते घरकुल. किती लोकांना घरकुल दिलं आहे? गावची जागा आहे, मंदिरांची इनाम आहेत, हे कोणाला वाढवून दिलेत? गावचं इन्कम कुठे आहे? त्यांनी जे केलं आहे तर आत्ता फक्त लेटेस्ट त्यांचं फक्त एक कार्य मला ते माझे त्यांनी सांगितलं म्हणून काय केलं झालं, वन विभागाकडून त्यांनी 85 गुंठे जागा फक्त त्यांनी गावासाठी घेतली. त्यांनी कालच्या मीटिंगमध्ये सांगितले की मी सरकारी दवाखान्याचं प्रपोजल मांडले, ते मंजूर होऊन आले.
असं ते म्हणाले. पण ह्याच्या अगोदर ते काय करतात ते कधीच सांगितलं नाही. ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त काय आहे, पीक योजना काय आहे, पंतप्रधान योजना त्यांनी कोणकोणत्या सुखसुविधा ग्रामीण विभागासाठी देऊ केल्यात याचा कधी उल्लेख नाही आहे. बाबा, कोणतंही गाव जर बिनविरोध झालं तर त्या गावाला शासनाकडून 1 कोटी रुपयाचा इनाम भेटतो. तसं कांदळी हे जुन्नर तालुक्यातील एक छोटं गाव आहे. बिनविरोध व्हायला पाहिजे होतं. तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी गाव बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? याच्या अगोदरची माझी मुलाखत मी वाड्यांना दिली. ज्या वेळेला फॉर्म भरायला गेले, नॉमिनेशन भरायला गेलेत ना, त्याच वेळेला तिथं माझी मुलाखत आहे. बिनविरोध जर केलं आणि का करू नये, फक्त आपण आपली घराणेशाही नष्ट करा, आपला युगो बाजूला ठेवा. कर्तव्यदक्ष माणसं अनेक आहेत. घराघरामध्ये जरांगी पाटील होणाऱ्या व्यक्ती आहेत, परंतु आपल्या ह्या मोठ्या लोकांचं जे आपापलेले आहेत प्रसिद्धीला, अशा लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष असते. फक्त आम्ही म्हणजेच आम्हीच करू शकतो आहे, हा मीपणा नको आहे. आणि ह्या मीपणामुळं जर त्यांनी गावात मीटिंग घेतली, त्यांनी कधी सगळ्यांनी फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर बिनविरोध करायला लागला तर ते शक्य नाही होणार. तुमच्या सारख्या ज्येष्ठांचे सल्ले ऐकले जात नाहीत? ऐकलेच जात नाही ते. कारण काय बोलतात त्यांचं काय करते, फक्त थातूर मातूर उत्तरं द्यायची आणि त्या तेवढं पुरतं गप्प करायचं. कारण आपण विचार करतो का आपण आज वयस्कर माणूस आहोत, यांच्याशी उगीच नको ती नागान चर्चा करून आपण आपली चव घालवण्यापेक्षा ते काय गप्प बसायचं. जे आहे ना ते जे ऐकणारे असतील अशा लोकांपुढेच आपण आपली जी शंका आहे, जे व्हायला पाहिजे हा हट्ट धरून त्यांना बोलणं, त्यांनी ऐकलं, त्यांनी कार्यान्वित केलं, ठीकच आहे. नाही केलं तरी ठीकच आहे. 10 वर्षापासून विक्रम भोर यांच्या ताब्यातली सत्ता आहे. आता त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. विक्रम भोर यांनी कुठंतरी थांबून कुठंतरी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती. मी याच्या अगोदर ज्यावेळेला नॉमिनेशन भरायला गेलं त्याच वेळेला सांगितलं घराणेशाही नको आहे, नवीन चेहऱ्यांना चान्स द्या. कारण का की इतके सुशिक्षित लोक आज बॅलन्स आहेत. लोक सांगतात की आम्हाला उद्योगधंदा नाही, बेकारी वाढली. बेकारीतले सुशिक्षित तुमचे लोक काय करतात, त्यांना एक कामधंदा मिळायला काय हरकत आहे का? पंचायतीमध्ये जर गेलं तर कार्यक्षम राहतील, कुठं काय चाललं याचं ज्ञान मिळेल. जे काही त्यांना कुठं जायला नसेल मिळत त्या ठिकाणी इथं सगळं ज्ञान मिळतं. इथं वरिष्ठ येतात, पुढारी येतात, अजून गावात काय केलं पाहिजे याचं ज्ञान मिळतं आहे. अजून त्यातल्या त्यात लोकांच्या उपयोगात जर आपण आलो तर आपण जी अपेक्षित केलेली प्रसिद्धी तुमच्या अपेक्षित नसताना, तुमच्या मनामध्ये नसतानाही ती तुम्हाला मिळून जाते. कारण असे अनेक कार्यकर्ते आहेत. उदाहरणार्थ हरिभक्त परायण आहेत, कीर्तन करतात, त्यांनी कुठे गेले, गावात गेले, कोणाची अपेक्षा केली नाही आहे, परंतु त्यांनी जो अभ्यास केला सडतोडपणे, नीती साप. आणि दुसरी गोष्ट की निस्वार्थपणे केलेलं कुठलंही कार्य असावं त्याची प्रशंसा झाल्याशिवाय राहत नाही. अनंत ग्रामीण पतसंस्था गावामध्ये आहे. विक्रम शेठ भोर त्या पतसंस्थेवर सुद्धा पदाधिकारी म्हणून काम पाहतात. त्या ठिकाणी पाठीमागे एक गोळीबार झाला आणि त्यात एक व्यवस्थापकांचा मृत्यू झाला. अजूनही तो शोध लागलेला नाही. हा सगळा गाव या सगळ्याचा जाब प्रशासनाला, पोलिसांना विचारत नाहीत. विक्रम भोर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतायत का? आता तो करतायत की नाही हे मला कल्पना नाही, पण अनेक वेळा त्यांना आता जे काय सार्वजनिक मीटिंग असतात त्यामध्ये बोलून झालं आहे. दुसरी गोष्ट अशी की जर दिवसा ढवळ्यात जर त्या पतपेढीवर दरोडा पडतो आहे, एका व्यवस्थापकाचा खून पडतो आहे आणि त्यातल्या त्यात पोलीस यंत्रणेला त्यांना जागा करणं, त्यांना फॉलोअप देणं किंवा त्यांना सतर्क करण्यात आपण टॉर्चर करणं हे चेअरमनचं काम आहे. त्यांनी केलं आहे की न केलं आहे, परंतु जो काय मृत झाला त्याच्या कुटुंबाला जे काय द्यायचं आहे ते अर्थसहाय्य दिलं आहे. अजून लोकांनी कोणी मदत केलं आहे, इतर संस्थांनी केलं आहे. अशा अनेक प्रकारचे लोकोपयोगी अनेक कृत्य मी सांगितलं की तुम्ही एखादी शाळा घ्या, 10 मुलं घ्या, सहकारी संस्था आहेत, याच्यातून एखादं गाव घ्या, नाही तर एखादी आश्रमशाळा घ्या, वृद्धाश्रमासाठी काय केलं आहे तुम्ही दाखवा, किंवा डोनेशन म्हणून तुम्ही कुठं काय केलं आहे ते दाखवा, धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी कुठं तुमची वास्तविक एखादी ती दाखवा. कारण असं कुठल्याच प्रकारचं जे एकही अगदी ठळक मोठं कार्य असं कुठलंही दिसत नाही. प्राथमिक गरजा तर सोडाच, काही शाश्वत विकाससुद्धा झालेला नाही, काहीच नाही. काय शाश्वत विकास आहे मला सांगा ना. मला सांगा, हायवे सोडला तर कांदळीला ऑफिसकडं जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था काय? मी त्यांना 2 वेळा सांगितलं, त्यांची गाडी येत होती, मी तिकडून येत होतो. म्हटलं ही दुरावस्था काय? कारण त्याला 1 वर्ष होऊन गेले. वर्षामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं असतं. पंचवार्षिक इलेक्शन येतात जातात, विकास होत राहतो. जनता विक्रम भोर यांच्या पाठीशी उभी राहील. ते नाही, आता लोक आजकालचा मतदार आहे तो सुज्ञ झालेला आहे.
कोणी काय केले, प्रत्येकाच्या कार्यावर स्वतःची प्रशंसा अवलंबून आहे. त्यांनी त्यांची प्रशंसा की त्यांना वाटत असेल तो त्यांचा भ्रम असेल, मला ते म्हणायचं नाही, किंवा त्यांना खात्री असेल. परंतु आज माझ्यासारखा विचार करणारा हरेक मतदार जर असेल तर तो निश्चितपणे अगदी तोलून मोखूनच तो आपलं मत देणार आहे आणि 4 लोकांना सांगणार आहे. बाबा, अपोजिट पॅनल जो आहे, या अपोजिट पॅनलमध्ये बाळासाहेब बढे नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा इलेक्शनला सामोरं जातं आहे आणि उपसरपंच पदासाठी ते दावा करत आहेत. काय याच्या अगोदर देखील त्यांनी सत्ता उपभोगली आहे. थांबायला पाहिजे होतं. त्यांनी थांबायला पाहिजे होतं, कारण त्यांनी सांगितलं. परंतु जर मुळातच 10 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली तो जर थांबत नसेल तर अशाही लोकांना आपण मनाई काय करायची, काय म्हणून करणार. नाहीपेक्षा माझी पहिली मुलाखत वाण्यानं दिलेली ती मुलाखत आहे ना, त्या मुलाखतीमध्ये मी स्पष्ट ते उल्लेख केलेला आहे. काहीतरी गावामध्ये नाविन्य द्या, तरुण तडफदार पोरं द्या. दोन्ही पॅनलचं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे. नाही, असं मला कोणाच्या चुका मला सांगता येत नाही. चुकत असेल तर फक्त मला काय म्हणायचं की ज्याच्या त्यांनी कर्तव्याने जर ते सुधारून घेतलेलं असतील तर जनता आंधळी वेंधळी नाही आहे. ते सडेतोडपणे प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करून ते आपलं मत तिथे देणार. बाबा, या गावामध्ये जे सरपंच पदाचं जे आरक्षण आहे हे OBC महिला या गटासाठी आहे. सरपंच पदासाठी जे 2 कॅन्डिडेट आहेत, एक डॉक्टर आहेत तर एक वकील आहेत. या दोन्हीही कॅन्डिडेटकडं तुम्ही मतदार म्हणून कसं पाहताय? याचा अर्थ असा आहे की कायद्याचं ज्याला ज्ञान आहे, आपल्याला ज्या शासनाकडून आपल्याला काही घ्यायचं आहे तर डॉक्टर कितपत झटू शकेल आणि वकील कितपत कुठल्या मुद्द्याने घेईल, हाही एक विचार आपण सर्वसाधारण जो काय मतदार असेल तोही विचार करेल. मी तर तोही करतोच आहे. कारण का, त्याच्याकडे पॉईंट असतात. डॉक्टरकडे काय असतं, मेडिकल देणार, तो मेडिसिन देणार, गोळ्या इंजेक्शन देणार, ड्रेस घ्यायला सांगणार. तेव्हा हाही एक प्रकार आहे. दोन्ही एज्युकेटेड आहे, तो प्रश्न येत नाही. कारण का की दोघांची तुलना करणं, एकमेकाबद्दल ते तुलना करणं ते मला शोभत नाही. कारण का की शेवटी ज्याचं नशीब असेल ते येतील. परंतु शेवटी मला एकच म्हणायचं आहे की स्वतःची उमेद, गावाबद्दल असलेली आस्था आणि आस्था गायत तुम्ही आज जनतेपुढं मतदारांपुढं तुम्ही देऊ केलेला आमिष कोणता असेल तर आमिषाला बळी पडणारी जनता ही फार आहे. तेव्हा आत्ता जे काय बाळासाहेब बढे यांनी मुलाखतीमध्ये एकदा सांगितलं आहे की आम्ही घरपट्टी 50% देतो तुमचं पॅनल आलं तर, हेही सांगितलेलं आहे. तेव्हा लोकांचा कौल कुठं जाईल सांगता येत नाही. कारण मी आज 6,000 रुपये वार्षिक मी घरपट्टी भरतो आहे. मला जर ती अर्धी झाली तर मी कोणाकडे आकर्षित होणार आहे. शेवटी लोक आणि अपेक्षा ही कोणाचीही दुरावलेली नाही आहे, ती ज्याची त्याला आहेच आहे. त्यामुळं हा एक प्रश्न आहे. त्यांनी जे का आमिष दाखवलं आहे तर त्या आमिषाचाही परिणाम होऊ शकतो एखाद्या वेळेस. कारण तुमच्याकडे जर आलं तर तुम्ही काय दाखवलं अजूनपर्यंत, काहीच नाही. माझ्या घराच्या बाजूला कचरा पडला आहे, अनेक वेळा सांगितलं आहे. गाव पंचायतीमध्ये मी अर्ज दिलेले आहेत, परंतु इथं कचरा पडलेला आहे. तिथं दाट झाडी आहे, किती ते साप वगैरे सरळे येतील किंवा तो वाघ वगैरे आता सगळीकडे सुटले, तिथं लपणची जागा आहे, हेही सांगितलं आहे. जर ही लोकांच्या स्वास्थ्याकडे लक्ष जो माणूस टाकेल, ज्याचं लक्ष असेल त्याच्याकडे माणूस आकर्षित केला जाईल का. त्या प्रकार असाच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी हे इलेक्शन लागले, हे इलेक्शन आहे. मतदार आपण आपल्याला कन्व्हिन्स कसं करायचं, त्याला फॉलोअप कसं द्यायचं, त्याला आपण काय आमिष दाखवलं आहे. नाही तर 4 दिवस खाऊ पिऊ घालायचं आणि परत त्या जनतेकडे न पाहणं, अशा प्रकारचे दृष्टिकोन असलेले उमेदवार पंचायतीमध्ये नको, हे माझं स्वतःचं मत आहे. हा इथला संपूर्ण जो मतदार वर्ग आहे हा सुज्ञ आहे. विक्रम भोर यांनी जर विकास कामं केली असतील तर निश्चित स्वरूपात हे मतदार विक्रम भोर यांच्या पाठीशी उभे राहतील. परंतु जर खऱ्या अर्थानं जर त्यांनी विकास कामं केली नसतील तर हीच जनता विक्रम भोर यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. समाज दर्पणसाठी सचिन डेरे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.